अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन अशा व्हिडिओला चालू करते. तर लवकरच आषाढी एकादशीचा आरंभ होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एकादशी दिवशी काही गोष्टी ह्या चुकूनही करायच्या नाहीत. तर महिन्यातून 2 वेळा एकादशी येत असतात आणि आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादश म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादश म्हणून ओळखली जाते. या दिवशी सर्व वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेला असतो. या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी किंवा कोणत्याही एकादशी दिवशी आपण कोणती कामे करायची नाहीत किंवा करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. तर आषाढी एकादशीला आपण कोणती कामे करू नये ते पाहूया. एकादशीला घरात झाडलोट करू नये. यामुळे किडे मुंग्या यांच्या मृत्यूची भीती असते. 2. एकादशीला केस कापू नयेत. 3. एकादशीला कमी बोलावे. 4. एकादशीला लबाडी कपट करू नये. 5. एकादशीच्या दिवशी क्रोध करू नये. या दिवशी कोणी कोणाचा अपमान करू नये. 6. एकादशीला कोणत्याही झाडाची पाने तोडू नयेत. याशिवाय तुळशीचे पानही या दिवशी तोडू नये. या दिवशी खाली गळून पडलेल्या पानेच घ्यावीत. 7. या दिवशी कांदा, मसूर, पालेभाज्या, चणे, मध, तेल, भात इत्यादी गोष्टींचे सेवन करू नये. 8. या दिवशी क्रोध, खोटेपणा, चुगली, चोरी, हिंसा, परनिंदा, कपट, जुगार यापासून दूर राहावे. 9. सत्यवचन बोलावे. 10. कोणाशीही निंदा करू नये आणि निंदकाशी बोलूही नये. 11. चुकूनही एखाद्या निंदकाशी बोलतात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे. तसेच धूप दीपाने श्रीहरींची पूजा करून क्षमा मागावी. 12. या दिवशी अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. 13. सर्व प्राणिमात्राविषयी मनात दयाभाव ठेवा. 14. दशमीपासून पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. 15. या दिवशी चालता बोलता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा. सुख लाभेल. भगवान श्रीहरीच्या कृपेने सुख, समाधान, शांती, धन, वैभव प्राप्त होऊ अशी प्रार्थना करावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.